नमस्कार, मी आहे मयुरी आणि आज आपण बघणार आहोत कोकम सरबत. मला हे कोकम मिळाले वाशी मिनी मार्केटमध्ये. तर तिथून मी हे अर्धा किलोचे कोकम घेऊन आले आणि मस्तपैकी त्याचं सरबत बनवायला चालू केलं. तर हे व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत आणि त्यातले 7-8 कोकम तर आम्ही असेच कच्चे खाल्ले. खूप टेस्टी लागतात, आंबट आंबट खायला खूप मस्त लागतात. मग त्याचे मी सगळे हिरवे देठ काढून घेतले पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर त्यांना कट करायला घेतलं. तर त्यांना मधून व्यवस्थित ना असं चिरायचं आहे आणि त्याची एक अशी 2 वाट्या तयार होतील त्याच्यामधून चिरल्यावर. अशा पद्धतीने त्यांना चिरायचं आहे आपल्याला. चिरून झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये जी बी असते ना व्हाईट कलरची, ती आपल्याला चमच्याने काढून घ्यायची आहे. तशी ती बीसुद्धा खूप छान लागते खायला. आम्ही जेव्हा लहान असताना मम्मी घरी बनवायची ना, तेव्हा आम्ही असे हे बी खात बसायचो. तर हे बीसुद्धा खायला मस्त लागते. आणि अशी बी काढून घेतल्यानंतर त्याच्या ज्या वाट्या बनतात ना, त्या वाट्यांमध्ये आपल्याला ठेवायची आहे साखर. तर अशा प्रकारे व्यवस्थित सगळे कोकम कापून घेतले. मस्त असे त्यांचे 2 पार्ट झाले होते. 2-2 वाट्या तयार झाल्या होत्या आणि बीसुद्धा बाजूला काढून ठेवली. आता बीचं काय करायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट टाईम सांगेन. तसं तर टाकूनच द्यायचं असतं, त्याचं तसंही काहीच बनत नाही. तर बघू शकता अशा मस्त अशा गोल गोल वाट्या तयार झालेल्या आहेत आणि या वाटीमध्ये आता आपल्याला साखर भरायची आहे आणि त्या वाट्या आपल्याला काचेच्या बरणीत ठेवायच्या आहेत. तर काचेची बरणीच घ्यायची आहे, कारण का आपल्याला प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये वगैरे आपल्याला हे सरबत बनवायचं नाही आहे, कारण का त्याला आपल्याला उन्हात ठेवायचं आहे. तर साखर मी अंदाजे घेतली होती 1 बाऊल. जर कमी पडली असती तर मी अजून त्याच्यामध्ये ॲड केली असती. तर अशा प्रकारे एक वाटीमध्ये साखर भरून आपल्याला ती वाटी अशी बरोबर लाईनमध्ये एकावर एक आपल्याला ठेवायच्या आहेत. तर हा मला अंदाज नव्हता की केवढी बरणी लागणार आहे, म्हणून मी थोडी मोठी बरणी घेतली. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटते 1.5 किलोचे कोकम सरबत होतील एवढी मोठी बरणी आहे ही. तर बघू शकता असं मस्तपैकी सगळ्या वाट्या भरून रेडी झालेल्या आहेत आणि राहिलेली साखर मी त्याच्यामध्ये ॲड केली वरतून. आणि आता ही बरणी आपल्याला ठेवायची आहे उन्हामध्ये, जोपर्यंत ही साखर विरघळत नाही आणि त्यातलं कोकम आणि कोकमचं पाणी जे आहे, रस आहे कोकमाचं आणि साखर हे एकत्र मिक्स होत नाही, तोपर्यंत आपल्याला 4 ते 5 दिवस आपल्याला उन्हामध्ये ठेवायची आहे बरणी दररोज. तरी असे 4 ते 5 दिवस दररोज उन्हामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता कोकमचा रस आणि साखर एकत्र बनून असं कोकम सरबत रेडी होतो. आणि त्यानंतर त्याला आपल्याला वेगळं करायचं आहे. म्हणजे कोकमाच्या ज्या साली आहेत ना, त्या आपल्याला रसमधून बाजूला काढायच्या आहेत. तर इकडे मी त्या बाजूला काढायला घेतल्यात, एका गाळणीमध्ये घेतल्या त्या, कारण का थोडा रस जो आहे तो गाळणीमधून खाली जो काही बाऊल आहे काचेचा त्याच्यामध्ये उतरेल. तर ते तुम्ही बघू शकता मस्त असं कोकमाची जी साल आहे ना ती पूर्ण पातळ झाली आहे. त्याचा जो जाड लेअर होता ना तो पातळ झाला आहे, म्हणजे त्यातला पूर्ण रस आहे ना तो साखरेमध्ये जो काही आहे तो मिक्स झालेला आहे आणि छान असा कोकम सरबत रेडी झालेला आहे. तर ह्या अशा पाकळ्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि रस बाजूला काढून घ्यायचा आहे. तर आता एवढी मोठी काचेची बरणी आहे तर ती डायरेक्ट मी उलटी नाही करू शकत, त्याच्यासाठी मी असं पळीने घेते, एक काढते बाजूला. आणि त्या काचेच्या बरणीला खाचा आहेत, तर त्या खाचांमध्ये रस सगळं अडकून राहील म्हणून मी असं ग्लासामध्ये काढून घेतलं. आणि हा ग्लास घेण्याचं कारण आहे कारण का माझ्याकडे सगळे ग्लास आहेत ते डिझाईनचे ग्लास आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येणार नाही त्याचा थिकनेस किती आहे ते, म्हणून मी ह्या ग्लासमध्ये काढून घेतला रस. आणि असं व्यवस्थित स्वच्छ असं धुवून सुकवलेल्या बॉटलमध्ये हा रस काढून घेतला परत. आणि हा पनेल आहे माझ्याकडे, त्या पनेलमधून ओतते. तर डायरेक्ट बरणी मी आडवी केली ना तर मग तेच रस बाहेर पडण्याची शक्यता आहे, म्हणून मी असं स्टेप बाय स्टेप हळूहळू करते ते काम. तर अशा प्रकारे मस्त असा कोकम सरबत रेडी झालेला आहे. आणि तुम्हाला सांगते 400 ml हा रस रेडी झाला आहे, म्हणजे ही 300 mlची बॉटल आहे. आणि त्याच्यानंतर सांगते तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे तसं 350 ml रस झाला आणि वरती आम्ही 7-8 कोकम तर तुम्हाला सांगितलेच आम्ही खाल्ले. तर ओव्हरऑल ना
अर्धा किलोच्या कोकमामध्ये ना 400 ml कोकम सरबत आरामात बनतो. अगदी साखर वगैरे पण अंदाजे घ्यायची, जेवढी वाट्यांमध्ये राहील तेवढी साखर घ्यायची. बरोबर बनतो कोकम सरबत आणि मस्त असं कोकम सरबत तयार करून ठेवायचं घरी. तर आता तुम्हाला मी सरबत बनवला कसा ते सांगते आणि त्याच्यामध्ये काय काय ॲड केलं ते पण सांगते. तर छानपैकी असा कोकम सरबत रेडी आहे. असा आंबट गोड घरगुती कोकम सरबत झाला आहे आणि खूप जास्त चांगला झाला आहे. मला तर खूप आवडला. थोडी आंबट टेस्ट आहे, साखरेची गरज आहे थोडीशी, पण जो मी प्रमाण घेतला होता ग्लासामध्ये, जेवढं कोकमचं रस घेतलं होतं त्याच्यासाठी हे जे ग्लास आहेत ना ते 3 ग्लास कोकम सरबत बनेल साखर टाकून. सो नक्की असं करून बघा घरी, खूप छान लागतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू पाणी पण टाकू शकता, सोडा ॲड करू शकता, जिरा पावडर टाकू शकता, त्याच्यानंतर सब्जा टाकू शकता. असं सगळं मिक्स करून बनवलं तर अजून छान लागेल. नक्की ट्राय करा. बाय.